माझे आमदार नारायण पाटील यांचा वाढदिवस होता। या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांनी शुभेच्छा दिल्या। दादा काय सांगाल, नेमकं आज वाढदिवस आयोजित केला होता, आबांना कशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या गेल्या? नाही, मनापासून शुभेच्छा तिथे दिलेल्या आहेत। कारण कसं आहे, जेव्हा लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर होतं, ते इलेक्शन होण्यापूर्वी नारायण आबा हे पवार साहेबांबरोबर भक्कमपणे उभा राहिले आणि अशा काळात जेव्हा लोकांना असं वाटत होतं की सरकार कदाचित भाजपचं येईल, एक हाती सत्ता येईल, महाराष्ट्रामध्ये हे होईल ते होईल, पैशाचा वापर केला जाईल आणि त्या पैशाचा वापर केल्यानंतर महाविकास आघाडीला यश मिळणार नाही असं जेव्हा सगळ्यांना वाटत होतं, तेव्हा असे जे नेते आहेत जसं की नारायण आबा हे आपल्या बरोबर आलेले आहेत आणि त्यांना इथं मी आज म्हणजे आता इलेक्शन झाल्यानंतर आज त्यांचा वाढदिवस होता, त्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी एक पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो आहे। बीड असेल, नगर असेल, सोलापूर जिल्ह्यात रात्रीच्या ड्रोनच्या गिरटा होतात, पण त्याची अद्याप कोणाकडेही माहिती नाही, त्याबाबत काय प्रतिक्रिया? याबद्दल अनिल देशमुख साहेबांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडला होता आणि त्याच्यानंतर त्याच्यात आम्ही लक्ष घालू असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं। त्याच्यानंतर ठीक आहे, काही ठिकाणी जसं की पुण्याला एक असं ड्रोन पाडण्याचं बंदूक त्यांनी घेतलेली आहे, आता बाकी अजून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये घेतलेली नाही। आता हे ड्रोन कोणाचे कसे याचाही अंदाज तिथे येत नाही, सरकारी ड्रोन नाहीये, मग व्यक्तिगत ड्रोन आहे, मग एकदम मजेपुरतं लोक चोरी करणारे लोक वापरतात, हे काहीच नाही। आणि जेव्हा आम्ही विचारतो स्पष्टपणे आम्हाला उत्तर मिळतं, याच्यात कुठेतरी लक्ष घालून कुठेतरी आपल्याला बघावं लागेल की काय आहे याच्या मागे। लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना केवायसाठी रात्रभर रांगेत थांबावं लागतंय, त्यावर काय प्रतिक्रिया? हे फक्त तिथंच नाही, अख्ख्या महाराष्ट्रात हीच अशी परिस्थिती आहे, सॉफ्टवेअर बंद पडते, महिला अतिशय तिथं त्रासलेल्या आहेत। आता तुम्ही एखादी योजना जेव्हा देत असता त्या सहज तुम्ही भ्रष्टाचार करता, 50,000 कोटी रुपये जे तुम्ही खाल्लेले आहेत सरकारचे, तिथं तुम्हाला खाताना काय वाटत नाही, तिथं नो कंडिशन, पार्टी फोडताना नो कंडिशन, कुटुंब फोडताना नो कंडिशन आणि महिलांना मदत देणार बऱ्याच कंडिशन। तर हे जे काय आम्ही तेच सांगतोय, मध्य प्रदेशकडनं सहज कॉपी करण्यापेक्षा आपणच विचार धरून महाराष्ट्रामध्ये कुठली एखादी योजना महिलांच्या हितासाठी राबवू शकलो असतो, राबवायला पाहिजे होते, राबवले आणि आमचा पाठिंबा आहे। आम्ही तो म्हणतो व्याप्ती वाढवा आणि ह्याच्या अटीत काढून टाका, जे महाविकास आघाडी आम्ही करू, ज्या पद्धतीने या सरकारने फक्त इलेक्शनच्या नावापुरते ही योजना राबवली आहे, योग्य नाही। इलेक्शनसाठी तुम्ही अशा पद्धतीने योजना आणून फक्त 2-3 महिने काढाल आणि असे प्रवृत्ती सत्तेत आले योजना बंद करतात, आम्ही ती बंद न करता त्याची व्याप्ती वाढू, पण ह्याच्यामध्ये ज्या चुका आहेत त्या नक्कीच नीट केल्या जातील। नक्कीच हे होते आपल्याबरोबर आमदार रोहितदादा पवार, कॅमेरामन हरीश गाडेसह शीतलकुमार मोठे, T9 मराठी, करमाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।